गेल्या काही दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाचं पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार आगमन झालेलं आहे। काल रात्रीपासून जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतं आहे आणि जळगाव शहरासह जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण बघू शकतो की जळगाव शहरामध्ये आपण आता आहोत। या ठिकाणी पहाटेपासून म्हणजे काल रात्रीपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे रस्ते जे आहेत रस्त्यांवर रात्रभरापासून पावसाचं पाणी हे साचलेलं आहे आणि त्यामुळे रस्तेसुद्धा जलमय झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट आहे, मात्र या ठिकाणी सुद्धा पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्यामुळे तब्बल गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणून ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना हा करावा लागत असतो। अनेकदा हे पाणी साचतं, मात्र जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराची जशी परिस्थिती असेल तर जळगाव जिल्ह्यातल्या इतर ठिकाणांची काय परिस्थिती असेल आपण याचा विचार करू शकतो। नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत उद्या आणि आज म्हणजे 2 दिवसापासून सततचा पाऊस सुरू असल्यामुळे कुठेतरी या पावसाचा त्यांच्या सभेवर काही प्रमाणात परिणाम होईल। या पावसामुळे हा पाऊस जर असा सुरू राहिला तर या ठिकाणी जी महिलांची गर्दी होणार आहे त्या गर्दीवर कुठेतरी या पावसाचा परिणाम होईल असं बोललं जात आहे। मात्र गेल्या 2 दिवसांच्या सततच्या पावसामुळे आणि पावसाचं जे जोरदार पुनरागमन झालं आहे त्यामुळे कुठेतरी जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। तर काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे प्रचंड उकाड्याचा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत होता। मात्र काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पुन्हा वातावरणामध्ये गारवा वाढलेला आहे आणि नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाल्याचं पाहायला मिळतं आहे। गेल्या काल रात्रीपासूनचा हा पाऊस सुरू आहे आणि सततचा पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पण दिलासा मिळाला आहे आणि नागरिकांना पण दिलासा मिळाला आहे। तर कुठेतरी या सततच्या मुसळधार पावसामुळे जळगाव शहरातले असेल जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये हा पाऊस सुरू आहे, त्यामुळे रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।